आंबेडकरी शब्द वापरला की त्यातला सारा अर्थ, सारा मोठेपण, सारं सत्य संपून जातं. आता आरक्षणवाढीचं आंबेडकरी चळवळ म्हणजे कोणाची, तर काही माणसं इतक्या खालच्या थराला जातात आणि म्हणतात ही तर जय भीमवाल्याची चळवळ. कुठं आहे? बाबासाहेबांची चळवळ समस्त भारतीयांच्यासाठी होती, साऱ्या जगासाठी होती. पण जय भीमवाल्याची चळवळ म्हणून तुम्ही त्या चळवळीला तुच्छ लेखता, कमी लेखता, हा प्रकार चालतो आहे. आणि त्याचे पुढे जाऊन जी काही खरंच नाठाळ माणसं आहेत, पराकोटीचा द्वेष करणारी आहे, बाबासाहेबांना जबरदस्त विरोध करणारी आहे, ते तर इतकं तुच्छ म्हणतात ह्या चळवळीला की आंबेडकरी चळवळ म्हणजे भिंप्यांची चळवळ अशी भाषा होती. तुच्छता आहे त्याच्यामध्ये, नीचपणा दाखवण्याची प्रवृत्ती. हे सारं लक्षात घेतल्यानंतर बाबासाहेबांच्या चळवळीची अशी माती होणं आणि ती चळवळ अशा प्रकारे खालची मानवून, निरुपयोग मानवून लोकांनी फेकून द्यावी अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होणं हे फार धोक्याचं आहे. आणि ते व्हावं अशी त्या विरोधकांची इच्छा आहे, त्याप्रमाणे ते करतात. मग ते जर थांबवायचं असेल तर आपल्याला काही केलं पाहिजे की नाही? गप्प बसायचं? गप्प बसून चालणार नाही. यांचं ऐकून देश विदेशातली माणसं सुद्धा बाबासाहेब चळवळीला तसंच कमी मानायला लागतील, कमी समजायला लागतील. आपण होऊ द्यायचं काय? म्हणून आपल्याला या परिस्थितीवरती इलाज केला पाहिजे, काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. आणि तो मार्ग म्हणजे पुस्तक आहे. की आता इथून पुढे आपल्याला आंबेडकरी चळवळ हा शब्द वापरायचा नाही. बाबासाहेबांची चळवळ असंही म्हणायचं नाही. काय म्हणजे आपल्याला शब्द करायचा आहे? बोधिसत्व मिशन. आपण बाबासाहेबांना बोधिसत्व समजतो आणि ते खरं आहे. आधुनिक काळामधला तो एक चमत्कार आहे की बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे बोधिसत्वासारखं जीवन जगणं आणि त्यासारखं कार्य करून दाखवणं हे बाबासाहेबांच्या रूपानं सिद्ध झालेलं आहे. कोणाला त्याबद्दल शंका नाही. या एका माणसाच्या शब्दावर याच नागपुरामध्ये 7 लाख लोकांनी दीक्षा घेतली. दुसऱ्या शब्दावर तुला काही माहित नव्हतं. बुद्ध कोण, धम्म काय, संघ काय, या 7 लाख लोकांना काही माहित नव्हतं. मी 7 लाख म्हणतोय, लोकांच्या तोंडामध्ये 5 लाख बसलेले आहेत, कारण पेपरमध्ये 5 लाख छापले. पण बाबासाहेबांनी नंतर वलीसिंहानं जे पत्र लिहिलं, त्या पत्रात काय लिहिलं की पहिल्या दिवशी 3.5 लाख लोक आले. 3.5. दुसऱ्या दिवशी तितकेच लोक आले. मग बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे किती लोक झाले? 7 लाख. म्हणून मी 7 लाख म्हणतो, 5 लाख म्हणत नाही. ते एवढ्या लोकांनी बाबासाहेबांच्या केवळ शब्दावरती दीक्षा घेतलेली आहे. हे खरं आहे की खोटं आहे? आपण किती लोक ऐकतात? आपण सांगितल्याप्रमाणे किती लोक करतात? नाही करत.
परंतु ज्यांचा परिचय नाही, ज्याचं तोंड बघितलं नाही, ज्यांच्याशी कधी भेटीगाठी झालेल्या नाही, अशा देशभर विखुरलेल्या लोकांच्या मधून लाखो लोकांनी एकत्रित येऊन बाबासाहेबांचा शब्द ऐकायचा आणि तो पाळायचा, ही काही साधी गोष्ट आहे का? ही एवढी एकच गोष्ट बाबासाहेब बोधिसत्व होते हे सिद्ध करण्याचा पुरावा आहे. आणि कोणाला आपण तो पुरावा ठासून सांगितला पाहिजे. जगात घडले कधी असं? इंग्लंडमध्ये घडलं की अमेरिकेत घडलं की जपानमध्ये घडलं की चीनमध्ये घडलं? आणि कोणत्या धर्मात घडलं दाखवून द्या. कुठेही घडलेलं नाही. तो चमत्कार फक्त भारतामध्ये झालेला आहे. हा चमत्कार वाढला पाहिजे आणि संपूर्ण देश त्या चमत्कारामध्ये समाविष्ट झाला पाहिजे अशी बाबासाहेबांची भावना होती. आणि म्हणून त्यांनी एक जीवित कार्य, सेवा कार्य अंगीकारलेलं होतं. सेवा कार्य अंगीकारलेलं होतं. कोणतं सेवा कार्य? मला मानव जातीचा उद्धार करायचा आहे. अस्पृश्य म्हणून, मागासवर्गीय म्हणून ज्यांना माणूस पण नाकारलेलं आहे, त्या माणसांना माणूस पण द्यायचं आहे. आणि इतर माणसाबरोबर वागण्यासाठी, त्यांच्या बरोबर जगण्यासाठी त्यांना प्रतिष्ठा मिळवून द्यायची, ते उच्च पद मिळवून द्यायचं आहे, अशा प्रकारे त्यांना माणुसकी द्यायची. हे बाबासाहेबांचं कार्य. जे बाबासाहेबांना मानतात त्यांनी ही गोष्ट पहिली लक्षात ठेवायची की मला उत्तम माणूस बनायचंय, तर बाबासाहेबांनी तो मार्ग सांगितला आहे. आणि त्यांचं ऐकायचं असेल तर मला हा धडा स्वीकारला पाहिजे. उत्तम माणूस बनण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे. आणि उत्तम माणूस बनायचं तर कसं बनायचं? बुद्धाच्या मार्गाने जाऊन, बौद्ध बनवून. म्हणून बाबासाहेबांचे मिशन जे आहे ते मिशन मला अशा प्रकारे स्वतः करून, वागून प्रत्यक्ष दाखवायचं आहे. आणि ते लक्षात घेण्यासाठी म्हणून आज आपण ते एकत्रित आलो. आजची परिस्थिती अशी आहे की बाबासाहेबांना मानणारा समाज जो आहे तो बाबासाहेबांचं ऐकण्यापासून जरा दूर हटलेला आहे. कळतं म्हणतो आपण, परंतु ओळख नाही अशी त्याची अवस्था झालेली आहे. सांगितलंय बाबासाहेबांनी, आपण पुस्तकामध्ये वाचतो, अनेक सभामधून लोक ते त्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगत असतात. परंतु माणसं का कोणास ठाऊक ते ऐकून तिथेच सोडून देतात. प्रत्यक्ष ते करून पाहत नाही, आपल्या आचरणामध्ये उतरवत नाही. आणि आज असे दिवस आले आहेत की जर बाबासाहेबांचं ऐकलं नाही तर पुढे या देशामध्ये आपल्या नशिबात काय येईल याचा भरोसा राहिलेला नाही. काळ उलटा चालायला लागलेला आहे. जी जाती व्यवस्था नष्ट करण्याचा बाबासाहेबांनी चंग बांधला होता, ती जाती व्यवस्था पुन्हा डोकं वर काढते आहे आणि पुन्हा त्याच प्रकारचं अन्याय अत्याचार करण्याचं सत्र चालवित आहे. ही वस्तुस्थिती आहे. जातीभेदामुळे आजही समाजामध्ये वैर निर्माण झालेला आहे. आणि माणूस एक प्रकारची माणसासारखं वागण्याऐवजी दुश्मनासारखा वागायला लागला. माणुसकीत प्रगती असते, दुश्मनीत फक्त अधोगती असते. म्हणून आज या दुश्मनीच्या वातावरणामध्ये
आपल्या सर्वांची अधोगती होण्याची वेळ आलेली आहे आणि तो फार मोठ्या धोक्याचा मामला आहे. कदाचित उद्या आपण नसू, परंतु आपली मुलं बाळ असणार आहेत आणि त्यांना ते सारं दुःख भोगावं लागणार आहे. त्यांचा जर बचाव करायचा असेल तर आज आपल्याला बाबासाहेबांचं ऐकून योग्य ती तयारी केली पाहिजे. आणि बाबासाहेबांचंच ऐकायचं असं ठरवलं पाहिजे. आता इतरांचं ऐकून काही उपयोगाचं नाही. गेली 60-68 वर्षे इतरांचं ऐकलं आणि काय आपली अवस्था झाली आहे ती आपल्याला आज दिसतेच आहे. तर बाबासाहेबांचं ऐकायचं म्हणजे काय करायचं, आणि आपण बाबासाहेबांचं ऐकत नाही म्हणजे काय करत नाही. तर पहिली गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली, जाती नष्ट करा, स्वतःची जात संपवा, स्वतःला कमी समजणं संपवा. तुम्ही इतरांच्या सारखीच माणसं आहात आणि इतरांसारखं मानानं सन्मानानं इज्जत आबरूनं जगणं हे तुम्हाला अभिप्रेत आहे, ही तुमची योग्यता आहे, त्याप्रमाणे तुम्ही केलं पाहिजे, ही तुमची जरूरत आहे. म्हणून आपल्याला त्या पद्धतीनं जातीमध्ये जे आपलं नीच मानलेलं आहे ते थोकावून लावलं पाहिजे. आणि ते लावायचं असेल तर ज्या धर्मानं जात शिकवली, ज्या धर्मानं जाती जातीमध्ये द्वेष निर्माण केला, ज्या धर्मानं माणसाला एकमेकांमध्ये लढायला लावलं, अन्याय अत्याचार करायला लावला, तो धर्म पहिला टाकून द्या, सोडून द्या. थोडक्यामध्ये हिंदू धर्म सोडून द्या. पण बाबासाहेबांना जवळ 68 वर्ष झालेली असली तरी सुद्धा या देशामधल्या जाती मानणाऱ्या लोकांनी आणि खास करून मागासवर्गीयांनी बाबासाहेबांचं ऐकून हिंदू धर्म सोडला नाही. जुन्या आचारांच्या पद्धती सोडल्या नाहीत, सणवार सोडले नाहीत, रीतिरिवाज सोडले नाहीत आणि आपापसामध्ये सुद्धा भेदाभेद करायचं सोडलं नाही. आता बौद्ध माणसं आपापसामध्ये भेदाभेद करतात का? जगात नाही कुठे करत, नागपुरात करतात, भारतात करतात, पण मुंबई पुण्याला करत नाही. विदर्भात हमखास. मग इथे कोणी बौद्ध असतो, मग सारेच बौद्ध म्हणजे आपण एक, काही फरक नाही. पण नागपुरात तसं एक बौद्ध नसतात, त्यांच्यामध्ये कोणी बावणे बरखबर बौद्ध असतात, कोणी बारके बौद्ध असतात, कोणी लाडवण असतात. खरं आहे की खोटं आहे? लग्नाच्या वेळेस म्हणतो का नाही तो बौद्ध आहे ना, पण बस प्रश्न विचारला मी बौद्ध आहे, संपला आमचा. नाही, तो बौद्ध असून चालत नाही, तो आपल्यापैकी आहे का शोधाशोध केली जाते ना. म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं भेदाभेद सोडा आणि बौद्ध बना. तर आम्ही बौद्ध तर बनलो, पण भेदाभेद सोडला का? हे वागणं चांगलं आहे की मला सांगा? हे वागणं इमानदारीचं आहे का मला सांगा? प्रामाणिकपणाचं आहे का? नाही. एक मनुष्य म्हणून आपल्याला ते लज्जास्पद आहे. मनुष्य म्हणून प्रामाणिक वाटलं पाहिजे. आणि तो प्रामाणिकपणा जर मी दाखवत नसेल तर मनुष्य म्हणून मला ती किंमत नाही,
मी खरंच नीच मनुष्य आहे. म्हणून आपल्याला पहिला प्रयत्न आज करायचा समाजामध्ये की सर्वांनी जाती ओळखल्या पाहिजे. आता कोणी रामटेक किंवा कोणी वैष्णव बौद्ध झाले ते नाव ऐकल्यावरती आपल्याला ते बौद्ध वाटतात का? नाव ऐकल्यावरती बौद्ध वाटतात का? नाही वाटत. म्हणून आपण नामांतर केलं नाही, म्हणून आपली जात टिकून राहिलेली आहे. आणि नामांतर का केलं नाही तर आपण बुद्धाचा धम्मच प्रामाणिकपणे स्वीकारला नाही, धर्मांतर केलं नाही, म्हणून नामांतर होतं. सारे जन्मानं बौद्ध म्हणतात. तर ही जी चूक आहे आपली, आणि ज्या चुकीमुळे आपलं जे काही भविष्यामध्ये नुकसान होणार आहे आणि आजही होत आहे, ते टाळण्यासाठी आपल्याला भारतामध्ये आता समाजामध्ये घराघरामध्ये लोकांना दीक्षा देण्याचा कार्यक्रम राबवला पाहिजे. जन्मानं बौद्ध म्हणणं बंद केलं पाहिजे. प्रत्येकाला समजावलं पाहिजे की जन्मानं कोणी बौद्ध होत नाही, ते चुकीचं आहे, तो ब्राह्मणी कावा आहे. बुद्धानं म्हटलं कर्मानं बौद्ध होतो, करण्यानं बौद्ध होतो, आचरणानं बौद्ध होतो. आणि मग ते आचरण करायचं असेल तर आपल्याला दीक्षा घेतली पाहिजे. हे पहिलं काम आपल्याला भारतामध्ये केलं पाहिजे. घराघरात दीक्षा झाली पाहिजे. 7-8 वर्षाची जे मुलं असतील त्यांना बुद्ध धम्म संघ समजावून दिला पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण करायला शिकवलं पाहिजे. जर त्यांना हे कळलं तर मुलांची बुद्धिमत्ता जी आहे ती स्वच्छ होते. जातीच्या मुळे, जातीच्या नावामुळं, जातीच्या प्रभावामुळं प्रत्येक माणसावरती एक दर्पण येतं. त्या दर्पणाला न्यूनगंड म्हणतात, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणतात. की म्हणून स्वतःलाच कमी लेखायला लागतो, खालसा मानायला लागतो, मनुष्य म्हणून समजत नाही. आणि त्याचं नुकसान झालं, त्याचं मन बिघडलं, मन कमजोर झालं. म्हणून कोणाचंही मन कमजोर झालं तर तो नीट मनुष्य म्हणून आयुष्य जगू शकत नाही. त्याच्या बुद्धीचा म्हणावा तेवढा विकास होत नाही आणि सुखानं जगणं ते त्याला जमतच नाही. व दीक्षा जर दिली तर जात मरते आणि त्या भावनेमुळे आपण जे स्वतःला कमी लेखतो, अरे मी तर हरिजन आहे, मी तर भंगी आहे, मी तर अमुक आहे, ती भावना नष्ट होते आणि माणसाच्या मनामध्ये आत्मविश्वास जातो. आज आपल्या सर्व समाजाला आत्मविश्वासाची गरज आहे. तर माणसाचं मन स्वच्छ होईल आणि तो मानाचं जीवन जगायला पाहिजे. म्हणून सर्वांनी पहिलं काम करायचं आहे की स्वतः दीक्षा घेतली नसेल तर धम्म दीक्षा घ्यायची, समजून शिकून. आणि 8-9 वर्षांची मुलं झाली असेल तर त्यापेक्षा मोठ्या मुलांना दीक्षा द्यायची. घरगुती कार्यक्रम करा, वस्तीत कार्यक्रम करा, नाही तर विहारात कार्यक्रम करा, पण 4 लोकांना बोलून कार्यक्रम कराच. त्या 4 लोकांच्या साक्षीने जेव्हा मुलं बौद्ध म्हणतात तेव्हा त्यांना वाटतं की मी आता बौद्ध आहे, मला मानानं जगायचा अधिकार मिळाला, मी मानानं जगू शकतो अशी शिकवण मला मिळाली. आणि मग अशी मुलं जी आहे ती योग्य मार्गाला लागतात, बिघडत नाहीत, वाया जात नाहीत, आपल्या जीविताचं सार्थक होणार. धम्मदीक्षेचे महत्त्व कृपया लक्षात घ्या.
आणि हे कार्य करणं बाबासाहेबांच्या नावानं, म्हणून त्या मिशनचे आपण कार्यकर्ते बनतो. बाबासाहेबांच्या मिशनचे मिशनरी बनतो. दुसऱ्या भाषेमध्ये बाबासाहेबांच्या कार्याचे वारस बनतो. धर्मांतर नामांतर बाबासाहेबांच्या कार्याचं वारस बनण्याचा कार्यक्रम आहे. आणि आपल्याला तसं वारस बनण्यामध्ये अभिमान वाटला पाहिजे, सन्मान वाटला पाहिजे, मोठेपण वाटलं पाहिजे. तिसरी गोष्ट महत्वाची करायची आहे, उपवासाचं पालन करायचं प्रत्येक घरामध्ये. उपवासाचं जर पालन जर घरामध्ये सुरू झालं तर घर सुधारेल. त्याचं प्रशिक्षण आपण शिबिरामध्ये घेतलेलं आहे. अनेकांना ते माहीत नाही, फक्त त्यांनाही तसं शिकवलं पाहिजे. उपवास स्वतः सुधारण्याचा, आपलं घर सुधारण्याचा आणि आपला समाज सुधारण्याचा अतिशय प्रभावी कार्यक्रम आहे. त्यामुळे त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे आणि आपल्या सुधारणेला गतिमान केला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे. आणि त्या निमित्तानं खास करून बाबासाहेबांनी ते रविवारी करायला सांगितलेलं आहे. म्हणून दर रविवारी आपण 1-2 तास का होईना आपण एकत्रित आलं पाहिजे. त्याला विहारात एकत्रित येणं म्हणतात. बाबासाहेब तसं म्हटलं नाही, विहारात एकत्रित या. तिथे आपला अनुभव सांगितला पाहिजे, दुसऱ्याचे अनुभव ऐकले पाहिजे, एकमेकांना प्रेरणा दिली पाहिजे, उत्साहित केलं पाहिजे, एकमेकांचे आभार मानले पाहिजे आणि खऱ्या अर्थानं मैत्री जी आहे ती वाढवली पाहिजे. आपापसातली बांधिलकी वाढवली पाहिजे, आपलेपणा वाढवला पाहिजे, ज्याला माणुसकी म्हणतात. आणि हे जर केलं तर समाजामध्ये सगळीकडे जबरदस्त आपुलकीची भावना निर्माण होते. परकेपणा संपतो. ओळखीचा असो तर नसो, आपल्याला तो मनुष्य आपला वाटायला लागतो. फार महत्वाची गोष्ट आहे. आणि आजच्या काळामध्ये तर फारच महत्वाची आहे. तर आता कुटुंब तुटली, न्यूक्लिअर फॅमिली झाल्या, माणसं एकमेकांपासून दुरावलीत आणि त्या एकाकीपणाचे अनेक दुःख आज माणसाला सहन करावे लागतात. म्हणून आपल्याला हा तिसरा महत्वाचा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. चौथा महत्वाचा कार्यक्रम आहे म्हणून संघाला नियमितपणे दान दिलं पाहिजे. बाबासाहेबांनी 5% द्यायला सांगितले, 100 ते 5 रुपये द्यायला सांगितले, 1000 ते 50 द्यायला सांगितले, 10,000 ते 500 द्यायला सांगितले, 1 लाखामधले 5,000 द्यायला सांगितले. धर्माच्या कार्यासाठी प्रामुख्याने संघाकडे ते द्यायचे. हे देणं गरजेचं आहे, कारण समाजामधून आपल्याला संरक्षण मिळतं, समाजाच्या सहाय्याने आपल्याला सुरक्षा मिळते, समाजाच्या सहाय्याने आपल्या सार्वजनिक व्यवहारामधल्या अनेक अडीअडचणींचं निवारण होतं आणि समाजाच्या मदतीनं आपल्याला अनेक सोयी सुविधा लागतात समाजामध्ये, ज्यामुळे आपलं व्यावहारिक जीवन सुखी होतं. आर्थिक प्रगती होते याच्यामधून समाजाची. आणि ती आर्थिक प्रगती जी आहे ती करण्यासाठी म्हणून बाबासाहेबांनी इनकमिंग वॉइस कॉल फ्रॉम बाबा ऑन सिम वोडाफोन इन. इनकमिंग वॉइस कॉल फ्रॉम बाबा ऑन सिम वोडाफोन इन. इनकमिंग वॉइस कॉल फ्रॉम बाबा ऑन सिम वोडाफोन इन. त्यामध्ये जर आपला समाज अशामध्ये सहभागी झाला, इनकमिंग वॉइस कॉल फ्रॉम बाबा ऑन सिम वोडाफोन इन. अनेक महत्त्वाची कामं आपण
शाळा सुरू करायच्या आहेत. सरकारनं आमची कोंडी केलेली आहे. Incoming voice call from Baba on SIM सरकारी शाळा Vodafone बंद in. करून शिक्षण नाकारलेलं आहे. Incoming voice call from Baba on SIM खाजगीकरणामध्ये Vodafone in.